मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य सरकारचे राज्य कर्मचाऱ्यांकरता 4 मोठे धडाकेबाज निर्णय आजच्या मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेले आहे. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय घेण्यात आले आहे. परिवहन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, उद्योग विभाग आणि महसूल व मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग अंतर्गत हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या माध्यमातून सावंतवाडी रेल्वे स्थानकांचे नामकरण, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ, डोंबिवली औद्योगिक प्रक्षेत्रातील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेला आहे. त्यामध्ये पहिला आहे सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधु दंडवते यांचं नाव, सावंतवाडी रेल्वे स्थानकांचे नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असे करण्यात मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलेली आहे. दुसरा आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणेस मान्यता. त्यानंतर तिसरा आहे डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनार पाळा येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन मिळणार. त्यानंतर चौथा आहे नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करण्याच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.